नमस्कार, मी शिवाजी कांबळे SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। लातूरच्या रेणापूर तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये द्यावेत। 1 सप्टेंबरला पिंपळफाटा येथे रास्ता रोको करणार शेतकरी संघटनेचे नेते गजानन बोळंगे यांचा इशारा। लातूर जिल्ह्यात रेणापूर तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस झाला, त्यामुळे काही शेतकऱ्यांनी पेरण्याच केल्या नाहीत। ज्यांनी पेरण्या केल्यात त्यांची पिके पाण्याअभावी वाळून जात आहेत। त्यामुळे रेणापूर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये द्यावेत, सरसकट अनुदान द्यावे, चारा छावण्याची व्यवस्था करावी, बोरचे अधिग्रहण करावे आदी मागण्यांसाठी 1 सप्टेंबरला पिंपळफाटा येथे भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने रेणापूरच्या तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे। सदरच्या रस्ता रोकोमध्ये चाबूक, रुमणे, बैलगाड्या घेऊन शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गजानन बोळंगे यांनी केले आहे। तहसीलदारांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे, तालुका समन्वयक दत्तात्रेय शिंगटे, श्रीकृष्ण हाडगे, शाहूराव हाडगे, रेणापूर तालुकाध्यक्ष सचिन निकम पाटील, कमलाकर चिकटे, तालुका उपाध्यक्ष उमेश कांबळे आदींचा समावेश होता। या संदर्भात शेतकरी नेते गजानन बोळंगे आणि दत्ताभाऊ शिंगटे हे आपल्यासोबत आहेत। ते काय म्हणाले ते आपण पाहूयात। ही शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष लातूर गजानन देवाजी बोळंगे आज रेणापूर तालुक्यातील तहसीलदार कार्यालयामध्ये आलो आहे आणि अशा सोयाबीन खराब झालेला आहे, पाण्यावाचून काही पडली आहे आणि सोयाबीनला काहीच निघणार नाही, वाळून चालले सोयाबीन। तहसीलदार साहेबांच्या टेबलवर ठेवून निवेदन दिलेलं आहे, तहसीलदार साहेबांच्या गाडीवर देखील ठेवलेलं आहे आणि निवेदन दिलेलं आहे की रेणापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, हेक्टरी 50,000 रुपयाची मदत ही तात्काळ करावी, सरसकट अनुदान मंजूर करावं, चारा छावण्या चालू कराव्यात, बोर अधिग्रहण चालू करावे आणि मनरेगा अंतर्गत प्रामाणिकपणे मजुरांना काम मिळण्यासाठी मनरेगाची कामं चालू करावी। जर ह्या मागण्या जर नाही मान्य केल्या 1/9 मंगळवार 1/9/2026 मंगळवार रोजी शेतकरी संघटना हातात दांडके, रुमणे, मोर्चा, चाबूक, काट्या घेऊन बैलगाडी घेऊन पिंपळफाटा येथे रस्ता रोको आंदोलन करेल, अशा प्रकारचं निवेदन आज मी दिलेलं आहे। सर्व रेणापूर तालुक्यातील शेतकरी बांधवांना आग्रहाची विनंती करतो, आपण सर्व शेतकरी आहोत, तर या आंदोलनामध्ये आपण मोठ्या संख्येनं सहभागी होऊन शासनाचा आपण आपल्या हक्कासाठी जाणीव करून देण्यासाठी 1/9/2026 वार मंगळवार या रोजी आपण पिंपळफाटा या ठिकाणी रस्ता रोको आंदोलनामध्ये रेणापूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं व आपला विमा, अनुदान, मनरेगाचे कामं, चारा छावण्या याबद्दल आपण प्रशासनाला जाब विचारावा, यासाठी मी सर्व शेतकऱ्यांना परत एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा।